नमस्कार मित्रांनो, आज आपण नॅशनल हायवे 361 तुळजापूर ते नागपूर हायवे या संदर्भातली माहिती बघणार आहोत। आणि हा हायवे लातूर ते नांदेड या दरम्यान याचं काम हे कुठपर्यंत चालू होणार, तसेच यामधले डिटेल आपण घेऊया। तत्पूर्वी आपणाला विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच येणारे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात। मित्रांनो, हा हायवे औसा, लातूर, चाकूर, अहमदपूर, शिरूर ताजबान, लोहा आणि लोहावरून नांदेड आणि नांदेड इथून वारंगा फाट्यापर्यंत जो की एक जो रूट आहे याचा, जो अकोला ते संगारेड्डी हा नॅशनल हायवे 161 व वारंगा फाट्यावरून हा दुसरा रोड हदगाव मार्गे उमरखेड, आर्णी, यवतमाळ मार्गे नागपूरला जाणार आहे। तर हा हायवे नॅशनल हायवे प्रोजेक्ट नॅशनल हायवे 361 हा औसा ते नांदेडपर्यंत 181.5 किलोमीटरचा हा असणार आहे। आणि यामधील जवळपास 95% जमीन अधिग्रहणाचं काम हे 7-8 महिन्यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे। आणि यामध्ये एकूण 3 पॅकेजेस राहणार आहेत। या रस्त्याचं काम हे कॉन्क्रीटचा रस्ता राहणार आहे आणि या रोडची जी क्वालिटी आहे ती 50 वर्षे ॲज इट इज राहणार आहे, ती टिकणार आहे। आणि यावरती आपल्याला सर्वांना म्हणजे जो उत्सुकतेचा विषय असतो ते 3 टोलनाके या परियोजनेमधला नांदेड ते वारंगा फाटा इथे एक टोलनाका राहणार आहे, आणि अहमदपूर ते लोहा इथे पण एक टोलनाका राहणार, आणि लातूर ते चाकूर या दरम्यान एक टोलनाका राहणार आहे। रत्नागिरी ते नागपूर, औसा ते वारंगा फाटा हा रोड सध्या आता नॅशनल हायवेकडं हस्तांतरित करण्यात आला आहे। आणि या रोडवरच्या एक मुख्य समस्या जे खड्डे होते ते खड्डे बुजवण्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे, परंतु नॅशनल हायवे हा रोड पूर्ण झाल्यानंतर वर्ल्ड क्लास रोड बनणार आहे, याबद्दल शंका नाही। सध्या या रोडवरील उमरखेड, महागाव, आर्णी ते यवतमाळ, नागपूरपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि या हायवेचे काही आपण डिटेल आता जाणून घेऊया। नागपूर तुळजापूर हायवे हा जो आहे सह्याद्री घाटापासून म्हणजे बुटीबोरी नागपूर पर्यंत या हायवेची एकूण लांबी 548 किलोमीटर असणार आहे। आणि सह्याद्री घाट म्हणजे कोकण विभागाला मराठवाडा आणि विदर्भाशी जोडणे हा या रूटचा मुख्य उद्देश आहे। 2009 मध्ये नॅशनल हायवे याचा विस्तार करायचा आणि नॅशनल हायवे 52 म्हणजे व्हाया नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा आणि नॅशनल हायवे 61 अर्धापूर ते नांदेड यामधील जंक्शन्स आहेत, ते जंक्शन्स पाहू आपण। NH52 हे टर्मिनल तुळजापूर या ठिकाणी आहे। पंजाब टू अंकोला हे 2317 किलोमीटरचा हा रोड असेल। NH63 हा निजामाबाद, छत्तीसगड आणि लातूर या ठिकाणी आहे। NH548B 491 किलोमीटरचा मंठा ते संकलेश्वर कर्नाटक, लातूरजवळ। तसेच NH61 भिवंडी ते निर्मल 663 किलोमीटरचा असेल। आणि NH161A हा अकोला मार्गे हा रोड असणार आहे। आणि नांदेड, माहूर, किनवट, हिमायतनगर हा रूट NH161A हा अकोटवरून कर्नाटकाच्या बॉर्डरपर्यंत असणार आहे। तसेच NH161 अकोला, वाशिम, हिंगोली, वारंगा फाटा ते नांदेड। तसेच NH161 हे जंक्शन्स धनोडा या ठिकाणी तिथून आपल्याला असणार आहे। तसेच 361B 50.5 किलोमीटर कळंब ते वडकी, आणि नॅशनल हायवे 3531 हा 73 किलोमीटरचा पवनार टू वाडी, आणि नॅशनल हायवे म्हणजे 44चं टर्मिनल नॅशनल हायवे बुटीबोरी या ठिकाणी असणार आहे। हे सध्या आपल्याला जो दिसत आहे आर्णी ते यवतमाळ दरम्यान नॅशनल हायवे 361, ज्याचं की आपल्याला 4 पदरी वर्ल्ड क्लास हायवे याचं काम आपल्याला
पूर्ण झालेला या ठिकाणी दिसत आहे आणि येणाऱ्या काही काळामध्येच नांदेड ते औसापर्यंत हे काम पण आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल। आणि या हायवेवरती आपल्याला आर्णीवरून जर यवतमाळ जायचं असेल तर नागपूरपर्यंत, तर आर्णी ते नागपूर आपल्याला साधारण अपडाऊनचा जो टोल आहे तो 4 व्हीलरला 500 रुपये लागणार। आणि या रूटवरून निश्चितपणे वारंगा फाटा ते लातूरपर्यंत जायला, तुळजापूरपर्यंत जायला आपल्याला निश्चितपणे 500 रुपये अपडाऊन लागेल। म्हणजे या रोडवर पूर्ण प्रवास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा प्रवास आपला 1000 रुपये अपडाऊनला आपल्याला लागणार आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।